उमरखेडमध्ये अनधिकृत लेआउटचा सुळसुळाट, महसूल मंत्र्यांच्या निर्देशानंतरही कारवाई ठप्प, 6 कोटींच्या वसुलीवर प्रश्नचिन्ह. उमरखेड शहर व तालुक्यातील कथित अनधिकृत लेआउट प्रकरण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले असून सामाजिक कार्यकर्ते इरफान शेख यांनी महसूल प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. महसूल मंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कारवाईचे निर्देश दिल्यानंतरही प्रत्यक्षात कोणतीही प्रभावी कारवाई झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शेख यांच्या म्हणण्यानुसार शहर व परिसरातील आरक्षणाच्या जागा, ग्रीन झोन, रेड झोन तसेच शासकीय जमिनीवर कथितपणे मोठ्या प्रमाणात अनधिकृत लेआउट विकसित करून भूखंडाची विक्री करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाची माहिती महसूल मंत्र्यांना देण्यात आल्यानंतर जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि नगर परिषद प्रशासनाला आवश्यक कारवाईचे निर्देश देण्यात आल्याचा दावा करण्यात आला. मात्र त्यानंतरही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नसल्याचे ते म्हणाले. त्यांच्या म्हणण्यानुसार सुमारे 15 ते 16 अनधिकृत लेआउटवर जवळपास 6 कोटी रुपयांचा दंड अथवा बोजा आकारण्यात आला. मात्र 2 वर्षाचा कालावधी उलटूनही ही रक्कम वसूल झालेली नसल्याचा दावा त्यांनी केला. तसेच उर्वरित अनधिकृत लेआउटची तपासणी, पंचनामे आणि कायदेशीर कारवाई अद्यापही झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात संबंधित महसूल अधिकारी, नगर परिषद प्रशासन आणि इतर जबाबदार यंत्रणांची भूमिका काय आहे, कारवाई का रखडली आणि थकीत वसुली कधी होणार, असे प्रश्न उपस्थित करत संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी इरफान शेख यांनी केली आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी बबलू उर्फ मोहम्मद शेख, तालुका प्रतिनिधी, सिटी इंडिया न्यूज. संपर्क क्रमांक 91 90 67 93 40 36.